रात्री वेदांत अगरवालने तब्बल 75,000 रुपये उडवलेले आहेत। अवघ्या 90 मिनिटांमध्ये 75,000 उडवणाऱ्या या धनदांडग्याचे अजूनही अनेक प्रताप आहेत। पाहूयात हा रिपोर्ट। आधी दारूमध्ये 75,000 उडवले, मग भरधाव वेगानं दोघांना उडवलं। पुण्यातल्या त्या अल्पवयीन पोराचे एक प्रताप आता समोर येऊ लागले। अवघ्या 90 मिनिटात तब्बल 75,000ची दारू रिचवल्याचं समोर आलंय। या मुलाने जो आरोपी आहे त्याने कोझी या पब मध्ये सुरुवातीला 45 मिनिटं घालवलेली आहेत आणि आपल्या मित्रांबरोबर त्याने मद्यप्राशन केलेलं आहे। या सर्वाचं बिल 45,000 रुपये आहे। तर दुसरीकडे कोझी हा पब बंद झाल्यानंतर तो ब्लॅक या पब मध्ये गेलेला आहे। तिथे देखील त्याने 45 मिनिटं टाइमपास केलेला आहे आणि आपल्या मित्रांबरोबर पुन्हा एकदा मद्यप्राशन करून या मुलाने इथे 25,000 रुपयाचं बिल केलेलं आहे। म्हणजे एकूणच त्याने 90 मिनिटात 75,000 रुपये हे उडवले आहेत। अल्पवयीन आरोपीचे प्रताप बघा। 90 मिनिटात 75,000चं बिल। अल्पवयीन असूनही मद्यप्राशन, दारू पिऊन पोर्शे कार चालवणं, अल्पवयीन असूनही कार चालवणं, कल्याणी नगरमध्ये दोघांना उडवणं आणि शाळेत असताना मित्रांचं रॅगिंग करणं। अल्पवयीन आरोपी किती बेदरकार होता याचा प्रत्यय आज एका प्रतिक्रियेमुळे आला। ही प्रतिक्रिया आमदार प्राजक्त तनपुरेंच्या पत्नी सोनाली तनपुरे यांनी दिलेली होती। सोनाली आपल्या ट्विटमध्ये म्हणाल्या, कल्याणी नगरच्या कार अपघातानंतर पुन्हा एकदा त्या गोष्टी आठवल्या। संबंधित घटनेतील मुलगा हा माझ्या मुलासोबत एका वर्गात शिकत होता। त्यावेळी त्यापैकी काही मुलांकडून माझ्या मुलाला खूप त्रास झाला होता। या मुलांची तक्रार मी पालकांकडे केली होती, मात्र प्रतिसाद मिळाला नाही। या मुलांच्या त्रासाला कंटाळून माझ्या मुलाची शाळा बदलावी लागली। या घटनेचा वाईट परिणाम आजही त्याच्या मनावर असून वाईट प्रवृत्ती असणाऱ्या मुलांची दखल वेळीच शाळेनं किंवा पालकांनी घेतली असती तर आज असा भयंकर गुन्हा कदाचित घडला नसता। सुशिक्षित तरुण तरुणीचा निष्पाप बळी गेला नसता। त्यांची कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत। या कुटुंबांना न्याय मिळायला हवा। पण या मुलांमध्ये येणाऱ्या उन्मादाचा स्रोत नेमका कुठं आहे? या घटनेपुरतं बोलायचं झालं तर त्याचा स्रोत हा मुलाच्या घरातच होता आणि तो होता विशाल अग्रवाल। आता विशाल अग्रवालवरचे गंभीर आरोप बघा। अल्पवयीन असूनही मुलाला गाडी चालवायला देणं, अल्पवयीन असूनही त्याला मद्यप्राशनाची मुभा देणं, अपघातानंतर मुलाला सोडवण्याचे प्रयत्न करणं, कारवाईपासून वाचण्यासाठी फरार होणं, पोर्शे कारच्या फॅन्सी नंबरसाठी 45,000 मोजणं पण त्याची 1,700 रुपयांची नोंदणी फी न भरणं। बापानेच कासरा सैल सोडला आणि बैल उधळला अशी गत झाली। स्वातंत्र्याचा स्वैराचार झाला की अनेक निष्पाप त्यात होरपळतात। पुण्यातल्या धनदांडग्यांच्या अवलादांच्या स्वैराचारात 2 कुटुंब होरपळते। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।